नमस्कार मंडळी. आज मी ज्ञानेश्वरी या पवित्र ग्रंथामधील अध्याय पहिला ओवी क्रमांक 181 ते 210 यांचे पठण करणार आहे. ओवी क्रमांक 181. इष्टमित्र आपुले कुमरजन देखिले, हे सकळ असती आले तया माझी. याचा अर्थ आपले इष्टमित्र व मुलगे हे सर्व त्या ठिकाणी आलेले पाहिले. ओवी क्रमांक 182. सुरचन सासरे आणि काही सखे सोयरे, कुमरपोत्र धनुर्धरे देखिले तेथ. याचा अर्थ तसेच त्याने आपले जिवलग मित्र, सासरे, आप्तवर्ग व नातू हेही त्या ठिकाणी पाहिले. ओवी क्रमांक 183. जया उपकार होते केले, ती आपदी जे रक्षिले, हे असो वडील झाकुले आदी करुणी. याचा अर्थ ज्यांनी आपल्यावर उपकार केले होते व संकट समयी ज्यांनी आपले रक्षण केले होते ते व इतर लहान मोठे इत्यादी. ओवी क्रमांक 184. ऐसे गोत्रची दोही दळी, उदित झाले असे कळी, हे अर्जुने तिये वेळी अवलोकिले. याचा अर्थ हे सर्व आपलेच गोत्रच दोनही सैन्यामध्ये युद्धाला सज्ज झाले आहेत असे अर्जुनाने त्यावेळी पाहिले. ओवी क्रमांक 185. तेथ मनी गजबज जाहली, आणि आपैसी कृपा आली, तेने अपमाने निघाली वीरवृत्ती. याचा अर्थ त्यावेळी तो मनात व्याकुळ झाला, त्याच्या मनात सहज करुणा उत्पन्न झाली, त्यामुळे वीरवृत्तीचा अपमान होऊन ती अर्जुनास सोडून निघाली. ओवी क्रमांक 186. जिया उत्तम कुळीची या होती, आणि गुणलावण्य आथी, तिया आणि कितीये ते साहती सुतेजपणे. याचा अर्थ ज्या स्त्रिया उत्तम कुळातल्या असून गुणी व लावण्यवती असतात त्यांना आपल्या मानीपणामुळे दुसऱ्या स्त्रियांचे वर्चस्व सहन होत नाही. ओवी क्रमांक 187. नविये आवडीचेनी भरे, कामुक निज वनिता विसरे, मग पाडे विन अनुसरे भ्रमला जैसा. याचा अर्थ ज्याप्रमाणे नवीन स्त्रीच्या आवडीचे भरात विषयी पुरुष आपल्या स्त्रीस विसरून भ्रम झालेल्या मनुष्याप्रमाणे योग्य ते वाचून तिच्या नादी लागतो. ओवी क्रमांक 188. की तपोबळे रुद्धी, पातलिया भ्रंशे बुद्धी, मग तया विरक्तता सिद्धी आठवेना. याचा अर्थ किंवा तपश्चर्याच्या योगाने रिद्धी सिद्धी प्रसन्न झाल्या असता वैराग्यशील पुरुषाचे बुद्धीस भ्रम पडून त्याला ज्याप्रमाणे वैराग्याची आठवण राहत नाही. ओवी क्रमांक 189. तैसे अर्जुना तेथ जाहले, असते पुरुषत्व गेले, जे अंतःकरण दिदले कारुण्याशी. याचा अर्थ ज्याप्रमाणे अर्जुनाने आपल्या अंतःकरणात दयेला थारा दिल्यामुळे त्याचा उरलेला पुरुषार्थही नाहीसा झाला. ओवी क्रमांक 190. देखा मंत्रज्ञू बरळू जाय, मग तेथ का जैसा संचारू होय, तैसा तो धनुर्धर महामोहे आकळीला. याचा अर्थ असे पहा की मांत्रिक मंत्रोच्चार करण्यात चुकू लागला म्हणजे त्यालाच भूत बाधा होते, त्याप्रमाणे अर्जुनाला महामोहाने ग्रासले. ओवी क्रमांक 191. मनोनी असता धीरू गेला, हृदयात रावो आला, जैसा चंद्रकळी शिवताला सोमकांतू. याचा अर्थ त्यामुळे त्यांचे स्वाभाविक धैर्य नष्ट झाले, त्यांच्या हृदयात दयेचा पाझर फुटला. ज्याप्रमाणे चंद्रकिरणांचा स्पर्श होण्याबरोबर चंद्रकांतमण्यास पाझर फुटतो. ओवी क्रमांक 192. तयापरी पार्थू अतिस्नेहे मोहितू, मग सखेद असे बोलतू श्री अच्युतेसी.
याचा अर्थ त्याप्रमाणे अर्जुन अतिस्नेहाने मोहित झाला व खेदयुक्त अंतःकरणाने श्रीकृष्णांशी बोलू लागला. ओवी क्रमांक 193. तो म्हणे, अवधारी देवा, म्या पाहिला हा मेळावा, तव गोत्र वर्गू आघवा देखिला येथ. याचा अर्थ अर्जुन म्हणाला, देवा हे पहा, मी हा सर्व सैन्य समुदाय पाहिला. तो येथे सर्व माझे गोत्रजच माझ्या दृष्टीस पडले. ओवी क्रमांक 194. हे संग्रामी उदित, जहाले असती कीर समस्त, पण आपण पेया उचित केवी होय. याचा अर्थ हे सर्व युद्ध करण्याकरिता तयार झाले आहेत खरे, परंतु यांच्याबरोबर युद्ध करणे आपल्यास कसे योग्य होईल. ओवी क्रमांक 195. एने नावेची नेनो काई, मज आपण पे सर्वथा नाही, मनबुद्धी ठाई स्थिर नोहे. याचा अर्थ यांच्याशी युद्ध करण्याची गोष्ट काढताच मला काही सुचेनासे झाले आणि मन व बुद्धी ही देखील आपल्या जागी स्थिर राहत नाही. ओवी क्रमांक 196. देखे देह कापत, तोंड असे कोरडे होत, विकळता उपजत कात्रांसीही. याचा अर्थ हा पहा, माझ्या सर्व अंगास कंपही सुटला आहे, तोंडास कोरड पडली आहे व गात्रेही शिथिल झाली आहेत. ओवी क्रमांक 197. सर्वांगा कांटाळा आला, अति संतापू उपनला, तेथ बेंबळ हातू गेला गांडीवाचा. याचा अर्थ सर्वांगावर काटा उभा राहिला आहे, शरीराचा भडका झाला व गांडीव धनुष्य धरण्याचा हात ढिला पडला. ओवी क्रमांक 198. ते न धरतची निष्ठले, परी नेनेची हातोनी पडिले, ऐसे हृदय असे व्यापिले मोहे येणे. याचा अर्थ त्यामुळे ते माझ्या हातातून केव्हा गळून पडले हे देखील मला समजले नाही, इतके माझे अंतःकरण या नातेवाईकांच्या मोहाने व्यापिले आहे. ओवी क्रमांक 199. जे वज्रापासून कठीण, दुर्धर अति दारुण, तयाहून असाधारण, हे स्नेह नवल. याचा अर्थ त्यामुळे ते बरोबर धरले गेले नाही. जे माझे अंतःकरण वज्रापेक्षाही कठीण असून कोणत्याही प्रतिकूल अवस्थेस दाद न देणारे व अतिनिष्ठुर आहे, ते आप्तवर्गांविषयी इतके मोहित व्हावे हे मोठे आश्चर्य आहे. ओवी क्रमांक 200. जेने संग्रामी हरू जिंतीला, निवात कवचाचा ठाव फेडिला, तो अर्जुन मोहे कवळीला क्षणा माझी. याचा अर्थ ज्याने युद्धात शंकरासही जिंकले व निवात कवच राक्षसांना नामशेष केले, त्या अर्जुनाला मोहाने एका क्षणात गिळून टाकिले. ओवी क्रमांक 201. जैसा भ्रमर भेदी कोडे, बलतैसे काष्ट कोरडे, परी कळिके माझी सापडे कोवळीये. याचा अर्थ भ्रमर कोणत्याही वाळलेल्या कठीण लाकडास सहज भोग पाडतो, परंतु कोवळ्या कमळाच्या कळीमध्ये ती मिटल्यावर अडकून पडतो. ओवी क्रमांक 202. तेथ उत्तीर्ण होईल प्राणे, परी ते कमळदळ चिरू नेणे, तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. याचा अर्थ तेथे त्याचा प्राण जरी गेला तरी तो त्या कमळाच्या पाकळ्यांना भोग पाडण्याचे मनातही आणत नाही. त्याप्रमाणेच आप्तवर्गाचा मोह कोमल असला तरी तोडण्यास कठीण आहे. ओवी क्रमांक 203. हे आदि पुरुषाची माया, ब्रह्मेयाही नयेची आया, मनोनी भुलविला ऐके राया संजयो म्हणे. याचा अर्थ संजय म्हणतो, राजा धृतराष्ट्रा, हा मोह म्हणजे परमेश्वराची माया आहे, ही ब्रह्मदेवालाही आवरत नाही, म्हणून अर्जुनास तिने व्याकुळ केले. ओवी क्रमांक 204. अवधारी मग तो अर्जुन, देखोनी सकळ स्वजनू, विसरला अभिमानू संग्रामींचा. याचा अर्थ राजा ऐक. मग आपले सर्व आप्तवर्ग पाहून अर्जुनाचा
युद्धाविषयीचा सर्व अभिमान पार मावळून गेला. ओवी क्रमांक 205. कैसी नेनो सदयता उपनली तेथे चित्ता, मग म्हणे कृष्णा आता नशिजे येथ. याचा अर्थ त्या ठिकाणी त्याचे मनात करुणा कशी उद्भवली हे कळत नाही. मग तो श्रीकृष्णास म्हणाला, देवा मला वाटते आता येथे राहू नये. ओवी क्रमांक 206. माझे अतिशय मन व्याकुळ होतसे वाचा बरळ, जे वधावे हे सकळ येणे नावे. याचा अर्थ या सर्वांस मारावयाचे ही गोष्ट मनात आल्याबरोबर माझे मन अति व्याकुळ होऊन तोंडातून शब्द उमटेनासा झाला आहे. ओवी क्रमांक 207. या कौरवा जरी वधावे तरी युधिष्ठिरादिका का न वधावे, हे एर एर आघवे गोत्र जामुचे. याचा अर्थ या कौरवांना जर मारायचे तर मग धर्मराजादिकांना का मारू नये, कारण हे दोनही माझे गोत्रजच आहेत. ओवी क्रमांक 208. म्हणोनी जळो हे झुंज प्रत्यया न ये मज, येणे काय काज महापापे. याचा अर्थ म्हणून देवा पुरे हे मला काही ते पसंत नाही. या महापातका वाचून आमचे काय अडले आहे. ओवी क्रमांक 209. देवा बहुतापरी पाहता येथ ओखटे होईल झुंजता, वर काही चुकविता लाभू आती. याचा अर्थ देवा अनेक प्रकारे विचार करून पाहता युद्ध केल्यास त्याचा परिणाम वाईटच होईल असे वाटते. ते जर टाळले तर मात्र काहीतरी कल्याण होईल. ओवी क्रमांक 210. तया विजयावृत्ती काही मज सर्वथा काज नाही, येथ राज्य तरी काही हे पाहून या. याचा अर्थ अशा रीतीने जय मिळविण्याची मला मुळीच गरज नाही व असले राज्य मिळवून तरी काय करायचे आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय.